महान स्त्री पुरुषांच्या नावाखाली लोकं आपला अजेंडा चालवतात आणि आपलेच लोकं आपला ब्रेन वॉश करतात. सध्या टीव्हीवर एक सीरियल चालू आहे. त्या सीरियलच्या काही क्लिप्स माझ्या फॉलोअर्सनी मला पाठवल्या. महान समाजसेवकांवरती ती सीरियल आहे. पण त्याच्यामध्ये लेखक, निर्माते या लोकांनी असं काही-काही टाकलं आहे, की तो पूर्ण एक अजेंडाच वाटतो. एक उदाहरण सांगतो. दाखवलं असं आहे, की एक सभा भरली आहे ब्रह्मवृंदांची आणि हे आपले जे थोर व्यक्ती आहेत, ते त्यांना उत्तर देतात आहे. कदाचित ती घटना खरोखर घडली पण असेल. त्या घटनेचं अजिबात समर्थन नाही आहे. पण त्या घटनेमध्ये जे डायलॉग्स आत्ता या मालिकेमध्ये दाखवले आहेत, ते कंप्लीटली काल्पनिक असतात. ते लेखक, निर्माते आणि कलाकारांची निर्मिती असते. त्याच्यामुळे त्याचा तथ्यांशी काही संबंध नाही आहे. दाखवलं असं आहे, की हे त्यांना विचारतात आणि अगदी छान ॲक्टिंग करून वगैरे विचारतात, की हिरण्यकश्यपूचे असे अपराधच काय होते? तुम्ही मला फक्त 4 अपराध सांगा. असं विचारल्यावरती त्या सगळ्या ब्रह्मवृंदाची ततपप होते. मग त्यातला एक कोणीतरी म्हणतो, की अनेक आहेत, किती सांगायचे? हे म्हणतात, की फक्त 4 सांगा. माझ्यासारख्या सामान्य माणसाला हिरण्यकश्यपूची गोष्ट माहिती आहे, तर त्या ब्रह्मवृंदांना माहिती नसेल? हिरण्यकश्यपू प्रल्हादची गोष्ट ही भागवत पुराण आणि विष्णू पुराणमध्ये आहे. हिरण्यकश्यपू हा एक असा राजा होता, त्याला एक वर मिळाला होता ब्रह्मदेवाकडनं. तो लिटरली अमर झाल्यासारखाच होता. कारण त्याला वर मिळाला होता, की त्याला ना कोणी माणूस मारू शकेल, ना कोणी प्राणी मारू शकेल. ना त्याला घराच्या आतमध्ये मारू शकेल, ना बाहेर. ना जमिनीवर, ना हवेत. ना सकाळी, ना संध्याकाळी. आणि कुठल्याही शस्त्राने तो मरणार नाही. म्हणजे तो लिटरली अमरच होता. त्याला इतका अहंकार झाला होता, की त्यांनी त्याच्या राज्यामध्ये हे डिक्लेअर केलं होतं, की दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करायची नाही. फक्त माझी पूजा करायची. आणि त्याची पूजा जो करणार नाही, जो दुसऱ्या देवाची पूजा करेल, त्याला तो शिक्षा देत होता. सो त्याच्या मुलाला, प्रल्हादला त्यांनी जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. कारण प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्याला वरतून डोंगरावरनं खाली फेकून देऊन मारून टाकण्याचा प्रयत्न केला. हे सगळे हिरण्यकश्यपूचे अपराध नाही आहेत. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला माहिती आहे. तर ते लोकं तिथे उत्तर देऊ शकत नव्हते. पण एक अजेंडा चालवायचा आहे आणि हा इतका डेंजरस आहे, की तुम्हाला हे दाखवायचं आहे का, की हिरण्यकश्यपू हा अपराधीच नव्हता, की त्यांनी काही अपराधच केले नाही? आणि म्हणजे हिंदू धर्मामधलं नरसिंह अवतार हा एका निष्पाप माणसाला मारायसाठी झाला होता? हे तुम्हाला दाखवायचं आहे का? पुढे बळीराजाबद्दल पण त्यांनी प्रश्न विचारला आहे. बळीराजाची गोष्ट आपण पुढच्या भागात बघू.